पूर्वीच्या आकाचं काम करायचे आणि आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होईल. 100% येतील. ज्ञानेश्वरी ताई, मी त्या माऊलीचं कमालच मानतो ना. ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत. ते सांगतील ना SITच्या प्रमुखांना. असे सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत, कुणी पाठवलेले आहेत, कुणी आलेले आहेत. या महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा सुशीलचं नाव नाही. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. 100% येतील. ज्ञानेश्वरी ताई, मी त्या माऊलीचं कमालच मानतो ना. त्याला म्हणतात घरंदाज खानदानी. ते माऊली तसूभर सुद्धा मागं पुढं सरकलेली नाही. आणि निश्चितपणे ज्ञानेश्वरी ताईंना त्यांच्या बंधूंना मधल्या कालावधीत काही लोकांनी ऑफर दिलेले आहेत. ते सांगतील ना SITच्या प्रमुखांना कुणी ऑफर दिलेली आहे, कुणी काय केलेलं आहे. ज्या 12 गुंठे जमिनीसाठी वाद झाला होता ती 12 गुंठे जमीन परत घेऊन टाकणं आणि हे मिटवा. असे सुद्धा काही निरोप त्यांच्यापर्यंत आलेले आहेत, कुणी पाठवलेले आहेत, कुणी आलेले आहेत. आणि याच्यातले काही, मी सगळ्याच्या सगळ्या पोलिसांना त्या ठिकाणी दोष देत नाही आहे. काही पोलीस कर्मचारी म्हणतो मी, अधिकारीसुद्धा नाही आहेत. ते काही पोलीस कर्मचारी त्यांचं फक्त मोबाईलचं जे आहे त्याचं डिटेल तपासा. हे पोलिसांचं काम करतात का पूर्वीच्या आकाचं काम करायचे आणि आका आणि त्यांच्याशी तत्सम संबंधित जे कोणी असतील या जिल्ह्यातले त्यांच्यासाठी काम करतात हे उघड होईल. तो मुलगा लहान आहे, मी त्याच्याबद्दल काय बोलणार नाही. सुशीलबद्दल मी काय बोलणार नाही, कारण सुशीलचं या महादेव मुंडेच्या प्रकरणात सुद्धा सुशीलचं नाव नाही आहे. त्यात काय होतं आहे की सोशल मीडिया आहे, कोणाला डोकं सुचतं कोणाला काय माहीत नाही. अजून SITचे प्रमुख बीडमध्ये येण्याच्या पूर्वीच वाल्मिक कराडांच्या दोन्ही मुलांची 17 तास चौकशी सोशल मीडियावर. आमकं झालं, 4 जणांची कसून चौकशी, 5 जणांची. अरे काय लावलं आहे? मर्डरचा गुन्हा आहे. आणि मला वाटतं अजून कसून चौकशी वगैरे काहीच झालेली नाही, फक्त सोशल मीडियावर ते फिरलं. त्याचं उत्तर मला वाटतं सुशीलने त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला त्या मुलाबद्दल त्यांच्या काही बोलायचं नाही. यांचं ऑब्जेक्शन जे आहे ते कोणत्या मुलाबद्दल आहे ते ज्ञानेश्वरी ताई आणि त्यांचे भाऊ किंवा आणखी ज्यांना ज्यांना कोणाला काय माहीत असेल ते त्या ठिकाणी सांगतील. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.